त्वरित निधी वर्ग करावा ही विनंती करतो. धन्यवाद. प्रवीण तायडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ज्वारी खरेदी नोंदणी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून होत असताना नोंदणी प्रक्रिया अत्यंत धीम्या पद्धतीने झाली. दिवसाला 4 ते 5 अर्जाची नोंद आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जी मुदत दिली होती 15 जून पर्यंत, प्रत्यक्षात ऑफलाईन अर्ज जवळपास 2000 अर्ज प्रलंबित असून चांदूर बाजार अचलपूरमध्ये शेतकरी वंचित राहिलेले आहे. एक मिनिटाचं सांगा. एक मिनिटात आता 25 लोकांचे झालेले आहेत, अजून 10 आहेत. त्याच्यानंतर उरलेलं उद्या घेता येईल. नोंदणीला मुदतवाढ पाहिजे. ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहे, तिथे पडून आहे. परंतु ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्यामुळे ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहेत आणि शेतकरी वंचित राहील. प्रत्यक्षात 3371 भाव असताना मार्केटमध्ये 1200 ते 1250 रुपये ची खरेदी प्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की ऑनलाईन अर्ज हे प्रक्रिया आहे तिची तारीख वाढवून शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच माझ्या मतदारसंघात आता अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे केळीचं, कांद्याचं आणि संत्र्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याची पीक पाहणी झालेली आहे, परंतु शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत मिळावी मी आपल्या मार्फत विनंती करतो. धन्यवाद. बाबाजी काळे. महोदय, आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. खेड तालुक्यातून शिक्रापूर, चाकण, तळेगाव, मुंबई रस्ता या ठिकाणी जातोय. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी मावळ तालुक्यात एक